साम टीव्हीच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आज खास पाहुणे आलेले आहेत कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा. सो तुमचं मनापासून स्वागत आहे. यंदापासून आपण राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करतोय, तर यंदा बाप्पाच्या चरणी काय मागणी केली आहे? मी महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी व्हावा, लोकांना रोजगार मिळावा आणि महाराष्ट्राने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या यावेळीच्या त्यांच्या जे टर्म आहे ते बेस्ट टर्म महाराष्ट्र इतिहासामध्ये व्हावा अशी मी गणपती चरणामध्ये प्रार्थना करतो. नक्कीच सर. आणि आपण पाहतोय सध्या मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यामुळे जागोजागी रस्त्यांवर खड्ड्यांचं देखील प्रमाण वाढलं आहे. तर यावर आपण काय सांगाल, काय प्रतिक्रिया द्याल, कशा पद्धतीने यावर नियोजन करणार आहात? नाही, खड्ड्याचा प्रमाण वाढला असेल पण ते लगेच आम्ही ते महानगरपालिका, MSRDC, MMRDA फॉलोअप करता. पण त्याऐवजी आपण ते जे यावेळी इन्फ्रास्ट्रक्चर विकास माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादातून माननीय देवेंद्रजीने केला आहे, ते कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, फ्रीवे असेल, मेट्रो असेल, हे कल्पनातीत आहे. तर त्यांचे आपण कौतुक केला पाहिजे आणि गणपती चरणामध्ये प्रार्थना केली पाहिजे की मुंबई पूर्वी पण देशाची कॅपिटल होती, इकॉनॉमिक कॅपिटल, ते राहावी आणि विकसित व्हावी अशी ईश्वरी चरणी प्रार्थना करतो. नक्कीच सर. आता तुम्ही पाहताय की तुमच्याकडे रोजगार आणि उद्योजकता खातं आहे, तर त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये स्किल वाढावं यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करताय? जे प्रयत्न रोजगार विभागातून यावेळी चाललेले आहे, माझ्या मताप्रमाणे 5 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये एकही युवक युवती असा राहणार नाही की ज्याने काय करायची इच्छा असेल आणि त्यांच्याकडे स्वरोजगार किंवा रोजगार नाही. मोठी मोठी योजना आणि प्रॅक्टिकल योजना अशी माननीय देवेंद्र फडणवीसच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सुरू केली आहे आणि 2 महिन्यामध्ये सर्व योजना लोकांच्याकडे पोहोचतील.